आणि आता बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनची सुरुवात करूयात शरद पवार यांच्या मोठ्या वक्तव्यानं। मी काय म्हातारा झालोय का असं विधान शरद पवार यांनी केलंय। माझी अजून 16 वर्ष बाकी आहेत असं वक्तव्य शरद पवार करतायत। अजित पवार यांच्या टीकेला शरद पवार यांनी हे जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर वारंवार अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला जातो, त्या संदर्भातले संदर्भ दिले जातात आणि त्याच टीकेला आता स्वतः शरद पवार यांनी थेट प्रत्युत्तर दिलंय। पुतण्याच आहे, मी टीका करणंही बरोबर नाही, कारण शेवटी वास्तविक लोणी वापरकरांनो, मी माझे लोकसभेला सुनेत्राला उभं नको करायला, माझ्याकडनं चूक झाली, मी कबूल केली। आता कारण नसताना ते उभं करण्याचं काम झालं आणि आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आहे, आमच्या नातवाला द्या। अरे कितीदा शेवटची निवडणूक एकदा लोकसभेला झाली, सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं, सुप्रिया तिथं पार्लमेंट मध्ये काम करते। आज एक तर लोणी भापकरकरांना माहिती आहे, निवडून गेल्यानंतर जी महत्वाची 3 पद आहेत, 2 उपमुख्यमंत्री पद आणि 1 मुख्यमंत्री, या ठिकाणी भाषण केलं, ते भाषण मी ऐकलं। तुमचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुमचं माझं असं भांडण होणार। भांडण का? त्यांनी बोलत असताना सांगितलं की या वयात सुद्धा मी काम करतो आणि मी काय म्हातारा झालो। बाकी काय बोला, 14 वेळेमध्ये काही वय आहे काय? अजून 16 जायचं आहे।